तर फ्रेंड्स, आज आहे इंटरनॅशनल मास्टर क्लासचा डे 2 आणि सर्टिफिकेशन. रेड ड्रेस आणि रेड नेल पॉलिश बघून तुम्हाला कळलंच असेल आज काहीतरी युनिक होणार आहे. मी तुम्हाला शिकवणार आहे रेड कार्पेट लुक. येस, सगळ्यात आधी माझी स्किन बघून घ्या. स्किन प्रिपरेशन स्टार्ट करायच्या आधी मी दाहबचे लेन्सेस घालून घेतलेले आहे आणि शेड आहे सोरास्की. आणि सगळ्यात आधी मी यूज करणार आहे वॉटर बेस मॉइश्चरायझर. वॉटर बेस मॉइश्चरायझर आहे पॉन्डचं. तुम्हाला कुठल्याही ड्रगस्टोअर प्रोडक्टमध्ये हे इझिली अवेलेबल मिळेल. वॉटर बेस मॉइश्चरायझरनी आपल्या स्किनचा ड्रायनेस कट होईल आणि तुम्ही बघू शकता माझी स्किन किती हायड्रेट दिसायला लागलेली आहे. वॉटर बेस मॉइश्चरायझर नंतर स्किनवर थोडीशी शाईन ॲड करण्यासाठी मी आज यूज करणार आहे डेनिसा मॅट्रिक्सचं लिक्विड इल्युमिनेटर. येस, या डेनिसा मॅट्रिक्सचं लिक्विड इल्युमिनेटर खूप सुंदर आहे आणि हे सिरम फॉर्ममध्ये आहे. तुम्ही बघू शकता हे लावल्यानंतर एक स्किनला वेगळ्या पद्धतीची शाईन येईल आणि थोडासा ग्लास स्किन मेकअप टाईप आपला हा मेकअप आज दिसणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता पिगमेंटेशन प्रॉब्लेम्स आहेत, अंडर आईज आहे, मंकी माउथच्या इथे टॅनिंग आहे. त्यासाठी मी आज यूज करते मेकअप स्टुडिओचा ओरिएंटल शेड. तुम्ही बघू शकता जिथे 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 प्रॉब्लेम्स आहेत तिथे मी माझी स्किन इव्हन टोन करून घेतलेली आहे. आणि मी आता यूज करणार आहे माझं फेवरेट फाउंडेशन शार्लेट टिल्बरी आणि माझा शेड नंबर आहे 7. येस, मी फाउंडेशनला छान पद्धतीने ब्लेंड करून घेतलं आहे. फाउंडेशन हे ऑलवेज तुमचं फार नॅचरल दिसलं पाहिजे. बघा, हा व्हिडिओ बिलकुलसुद्धा पॅरिस फिल्टरसुद्धा नाही आहे, पण तुम्ही बघू शकता की फार नॅचरल आणि सुंदर वाटतं हे फाउंडेशन. ते झाल्यानंतर थोडंसं ब्राईटनिंग इफेक्टसाठी मी यूज करणार आहे मेबलिनचं एज रिवाइंडिंग कन्सिलर. आणि तुम्ही बघू शकता हे फार अफोर्डेबल कन्सिलर आहे. माझे जे पण हायलायटिंग झोन आहेत तिथे मी हे कन्सिलर अप्लाय करून घेतलेलं आहे. त्याने थोडासा ब्राईटनिंग इफेक्ट येईल आणि अंडर आईजसुद्धा माझे नीट कव्हरअप होतील. ते झाल्यानंतर आता फेसला थोडासा शार्पनेस क्रिएट करायला मी फॅन्टी ब्युटीची कॉन्टोर स्टिक यूज केलेली आहे आणि शेड आहे ट्रफल. कॉन्टोरला आपण छान पद्धतीने ब्लेंड करून घेऊया. कॉन्टोर हे आपल्या फाउंडेशनला अजून नॅचरल टोन द्यायला फार हेल्प करतो आणि तुमच्या पूर्ण फेसला फार सुंदर असा शेप द्यायला हेल्प करतो. आणि तुम्ही बघू शकता माझी जॉलाईनसुद्धा आणि माझं नोज किती शार्प दिसतंय. आणि चला तर पूर्ण क्रीम प्रोडक्ट आपण लॉरा मर्सियर पावडर, जी माझी वन ऑफ द फेवरेट ट्रान्सल्युशन पावडर आहे, त्याने मी माझा पूर्ण बेस हा सेट करून घेते. पावडर मी खूप कमी क्वांटिटीमध्ये यूज करते बिकॉज कुठेही माझा मेकअप हा केकी, पॅची आणि ओव्हर गॉडी वाटला नाही पाहिजे. त्यामुळे पिझ्झा पफनी मी माझा पूर्ण बेस खूप छान पद्धतीने केलेला आहे सेट. तुम्ही बघू शकता आता कितीही हात लावला तरी माझ्या हाताची बोटं माझ्या फेसवर उठणार नाही आहेत. आणि आता मी ब्लशर यूज करते डिऑरचं. तुम्ही बघू शकता कोरल शेड आहे, हा खूप सुंदर शेड आहे, फार नॅचरल दिसतो. आणि गाईज, हा मेकअप तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करायला बिलकुलसुद्धा विसरू नका बिकॉज एवढी मी तुमच्यासाठी मेहनत केली आहे तर एक कमेंट बनतं आहे सगळ्यांसाठी. आणि मी आज मेकअप मारिओचं आयशॅडो पॅलेट यूज करते आणि ह्याचे शेड्स म्हणजे वाव. तुम्हाला न्यूड मेकअपमध्ये जर इंटरेस्ट असेल, तुम्हाला ब्रायडलचे मेकअप करायचे असतील, हे वन ऑफ द बेस्ट पॅलेट आहे. पण थोडंसं कॉस्टली आहे गाईज, पण सिरियसली जसं प्रोडक्टची क्वालिटी आहे, जसं प्रोडक्टची प्राईस आहे तसं त्याचा इफेक्टसुद्धा फार सुंदर आहे. तुम्ही बघू शकता मी हलकंसं एक छान अशी क्रीज करून घेतली आहे. पूर्ण आयबॉल शेपला मी थोडासा डार्क कलर यूज केला आहे आणि त्यावर लावणार आहे मी शिमर. तुम्ही बघा, मी शिमर ज्यावेळी लावेन त्यावेळी माझे डोळे हे एकदम सुंदर अशा पार्टी मेकअपमध्ये कन्वर्ट होतील. या शिमरचा इंटेन्स तुम्ही स्वतःहून बघू शकता किती सुंदर आहे. येस, आणि गाईज, तुम्हाला असे अजून छान छान व्हिडिओ जर बघायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आज मी ठरवलं होतं माझ्या इन्स्टा फॅमिलीसाठी काहीतरी टाईम देऊया, तर त्यासाठी हा तुमच्या सगळ्यांसाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे. हे आहे माझं वन ऑफ द फेवरेट लायनर, जे मला खूप सारे DMs येतात की मॅम तुम्ही कुठलं लायनर यूज करता. तर मी साधं आपलं मोस्ट अफोर्डेबल लॅक्मेचं लायनर यूज करते बिकॉज मला खूप जास्त लॉंग लास्टिंग लायनर्स नाही आवडत. हे लॉंग लास्टिंग आहे पण हे वॉटरप्रूफ नाही आहे, पण मला तसेच लायनर्स आवडतात कारण की डेली यूजमध्ये एकदम स्टिक होऊन बसले तर तुमच्या डोळ्याच्या वर थोडंसं क्रीजेस जास्त येऊ शकतात किंवा असं क्रॅकसुद्धा होऊ शकते डोळ्याच्या वरची स्किन. आणि तुम्ही बघू शकता मी मस्कारा यूज करते फेरारुसीचा डबल व्हॉल्यूम आणि मस्काराने माझा डोळ्याचा इंटेन्स फार छान दिसतो बिकॉज मला लॅशेस आवडत नाही कारण लॅशेसने मला फार अनकम्फर्टेबल वाटतं. आज मी न्यूड लिपस्टिक सोडून आज मी यूज करणार आहे हॉट रेड लिपस्टिक आणि ही आहे फॅन्टी ब्युटीची. वाव, तुम्ही हा लिपस्टिकचा इंटेन्स बघू शकता. कधीतरी रेड लिपस्टिक छान दिसते आणि मला खूप जास्त मी हायलायटरची फॅन नाही आहे
पण मी आज हायलायटर यूज करणार आहे फॅन्टी ब्युटीचं डायमंड बॉम्ब, बिकॉज मला थोडासा स्पार्कली लुक हवा आहे. कारण की रेड कार्पेट लुक म्हटलं तर स्पार्कल तर थोडंसं फेसवर दिसलंच पाहिजे, राईट. आणि मी आयब्रो जास्त डिफाईन करत नाही. मी जस्ट तुम्ही बघू शकता, मी मागची जी स्पुली आहे त्यांनी जस्ट आयब्रोजला शेप दिलेला आहे. आणि हे आयब्रो डिफायनर बेनिफिट कॉस्मेटिकचं आहे, जे ऑलमोस्ट संपलेलं आहे. म्हणून संपलेलं जे प्रोडक्ट आहे जस्ट मी वरच्यावर लावते, तुम्ही बघू शकता. आणि चला आता आपण पूर्ण मेकअप हा फिक्सरनी फिक्स करून टाकूया. अर्बन डिकेचा फिक्सर आहे हा. आणि आता मी तुम्हाला दाखवते माझा फायनल लुक. येस, वाटते ना रेड कार्पेटवर वॉक करणारी. आणि तुम्हाला माझा आउटफिट कसा वाटला आहे, तुम्हाला माझा हा मेकअप आवडला आहे का, हे मला कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही कमेंट करून सांगाल तर मला फार आनंद होईल. आणि कसं असतं, तुम्ही ज्यावेळी मला कमेंट करून सांगता तर माझाही उत्साह फार वाढतो तुमच्यासाठी नवीन नवीन काहीतरी मेकअप ट्युटोरियल्स घेऊन यायला. तर लव यू गाईज. आणि चला मी आता सर्टिफिकेशन डेसाठी